सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्या पदग्रहण सोहळ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र व राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले। यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की सातारा जिल्हा काँग्रेसची ऐतिहासिक परंपरा असून स्वातंत्र्य चळवळीपासून ते देशाच्या लोकशाही बळकटीकरणापर्यंत काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। सध्या लोकशाही मूल्यांवर संकट निर्माण झाले असून प्रत्येक गोष्ट पैशाच्या जोरावर विकत घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी केली। तसेच पक्षांतराचे राजकारण वाढत असताना सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि सामान्य नागरिकांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र येऊन आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। नव्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पदग्रहण सोहळ्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। काँग्रेस पक्षाची मुलूक मैदान तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे, महिलांना त्या ठिकाणी जागा द्या। अभिनंदन आपलं, आपण आपली खुर्ची सोडली। धन्यवाद। सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पदग्रहण समारंभानिमित्त या ठिकाणी असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निवृत्ती पाटील, त्यानंतर त्यांनी आपलं सत्काराने नियुक्तीपत्र घेऊन जायचंय। दक्षिण एनएसयूच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्यांचाही या ठिकाणी सत्कार होत। हे सर्व युवा ब्रिगेड आहे। कृपया स्टेजवर फरहान मुल्ला यांचे, धनराज जगदाळे, आपल्याकडे जिल्ह्यामध्ये कुठलीही सत्ता नाही आपल्याकडं, आणि सत्ता नसताना सुद्धा आपण हा पक्ष संघटनेला बळकट करण्यासाठी युवकांना सोबत घेऊन ज्येष्ठांना मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये काँग्रेसचा झेंडा ताकदीनं रोवण्याचा आपण काम। नामदेवराव पाटील, कराड तालुका पंचायत समिती सदस्य, त्यानंतर कराड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आता सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत। पाटील सातारा जिल्ह्यामध्ये ज्यांनी काँग्रेसची पताका तेवर ठेवली त्या सातारा जिल्हा परिषद सदस्य देवदास माने, नामदेवराव पाटील यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। संबंधित जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्ते अतिशय उत्साहाने इथं आले होते आणि चांगली मार्गदर्शक आणि शुभेच्छापर भाषणं झाली। विशेषतः पुण्याहून हनुमंतराव पवार आमचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते आले होते आणि आजपासून आपण कामाला सुरुवातीने केलेलीच आहे, पण आजपासून अधिकृतपणे काँग्रेस कमिटीतून कामाला सुरुवात होणार। लवकरच ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे। काही नियुक्त्या झालेल्या आहेत, पण आज आम्ही घोषित केल्या नाहीत, तर 2-3 अजून राहिलेल्या आहेत, त्या करायचे। 2-3 ठिकाणी खूप वाद आहेत की आम्हाला पाहिजे म्हणून, ते वाद सोडवायचं चाललेलं आहे। आज एका विशिष्ट परिस्थितीमध्ये देशातील लोकशाही वाचवण्याची लढाई काँग्रेस पक्षाला करायची आहे आणि त्याचं सर्वात महत्त्वाची जबाबदारी ही सातारा जिल्हा काँग्रेसला घ्यावी लागेल, कारण आपल्याला एक ऐतिहासिक परंपरा आपली आहे। स्वातंत्र्य लढ्यापासून ते नंतर स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये लढाई, लढाई पुन्हा व्हायची। आता लोकशाहीचा सरकारनं लिलाव काढला, प्रत्येक गोष्टीला पैशाने विकत घ्यायचं चाललं। उमेदवारांना माघार घेण्याकरता पैसे, उमेदवारी मिळवण्याकरता पैसे, पक्षांतर करण्याकरता पैसे, आणि सगळी अतिशय दुर्दशा लोकशाहीची या लोकांनी केलेली आहे। याने केनं प्रकाराने सत्ता आपल्या हातात आली पाहिजे, हा प्रयत्न नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा आहे। खाऊबाने खाण्याजोगा म्हणणारे नरेंद्र मोदी
आज इतका प्रचंड भ्रष्टाचाराचे त्यांच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार होत आहे, ते डोळ्या देखत होत आहे, त्यांच्या आशीर्वादाने होत आहे आणि जनता होरपळली जाते. अनेक विषय आमच्या समोर आहेत, आम्ही तिथे आंदोलन उभी करणार आहोत. ते नीट परीक्षेचं आंदोलन असो, शेतकऱ्याच्या हमीभावाचं आंदोलन असो, युवकांच्या रोजगाराचं आंदोलन असो, महागाईचं आंदोलन असो, डिझेल पेट्रोल गॅसच्या किमतीचं आंदोलन असो, हे आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करणार आहे. त्याला नुसतं कार्यकर्त्यांनी करून चालणार नाही, तर सातारा जिल्ह्यातले कार्यकर्ते सामान्य नागरिक या आंदोलनामध्ये त्यांना जर वाटलं की आपल्याला काय ते अन्याय होतो तर ते आलं पाहिजे आणि त्या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे. हाच आजच्या या पदग्रहण समारंभाचा आमचा संदेश आहे. बाकी काही प्रश्न असतील तर मी त्या प्रश्नाची उत्तर बाबा, आता सध्या नितीन गडकरींनी प्रत्येक पेट्रोल मिश्रित इथेनॉलचं जास्तीत जास्त 20% 85% पर्यंत मिश्रण केलं आहे. त्यामुळं ज्या गाड्या आहेत त्या खराब होण्याची शक्यता आहे. यावरती सोशल मीडियावरती मोठे याच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.